नमस्कार, महाराष्ट्र रफ्तार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमी येथे धाराशिव जिल्हा उमरगा तालुका येथून वारंवार तक्रार देऊन सुद्धा NH 65 रोडवरील तुरोरी हद्दीतील रस्त्याची दुरुस्ती, स्ट्रीट लाईट न चालू करणे, गतिरोधक न करणे, सिग्नल न बसवणे अशा कामांना दुर्लक्ष करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळ खेळण्याची प्रयत्न संबंधित ठेकेदारांचे प्रयत्न चालू आहे। माननीय तहसीलदार साहेबांना दिनांक 27/6/2024 रोजी दिलेल्या लेखी निवेदनानुसार संबंधित ठेकेदारांना कुठलीही कार्यवाही केली नाही, म्हणून आज दिनांक 15/7/2024 रोजी समस्त तुरोरी व परिसरातील ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। मागच्या वेळेस टोल बंद करून सुद्धा आदरणीय खासदार साहेबांना त्यांनी खाली देऊन सुद्धा या नॅशनल हायवेचं काम पूर्ण झालेलं नाही। एकतर आमच्या या हायवेसाठी लागणाऱ्या जमिनी आमच्या शेतकऱ्याच्या घरमालकाच्या जमिनी करोडो किमतीमध्ये या NHनं अधिग्रहण केलं, त्याचा मोबदला योग्य पद्धतीने दिला नाही। तरीही एक नॅशनल डेव्हलपमेंटच्या नावाखाली खाली आपण ते शोषून घेतलं, पण या आमच्या जमिनी घेऊन हे केलेलं डेव्हलपमेंट आमच्या ना तर वाहन चालकाला, ना तर वाहन मालकाला, ना तर या रस्त्यानं फिरणाऱ्या माणसाला सोयीचं झालेलं नाही। बघावं तिथे खड्डेच आहेत। ब्रिजचं काम आपल्या सगळ्यांना माहित आहे, पाचपुलावरलं काम झालं, कित्येक वेळा त्याचं डेव्हलपमेंट इरिगेशन चालू आहे। हे कंपनी निकृष्ट दर्जाचं काम करत असून जोपर्यंत 80% ते 90% काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल लावण्याचा अधिकार शासनाला नाही ना कंपनीला नाही। या टोलच्या माध्यमातून आपण हे 10 ते 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल प्लाझापासून असणारे जे शेतकरी प्रतिनिधी फिरोज पटेल, महाराष्ट्र रफ्तार न्यूज, धाराशिव, उमरगा।